श्री स्वामी समर्थ। मी मुसेस सुषमा ठाकरे, स्वामी समर्थांची सेवेकरी। आज आपल्याला श्रावण मासाविषयी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे। असं म्हणतात की श्रावण मास हा खूप चार्जिंग युनिट्स असतात त्यात, आणि त्याच्यामुळेच ही पृथ्वी भरभरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं देते। वनस्पती पण यावेळेस आलेले असतात, आणि जिकडे तिकडे निसर्गात हिरवी शॉल आपल्याला बघायला मिळते। नुकत्याच लग्न झालेल्या मुली माहेरून सासरी जातात आणि बहरून घरी येतात, आणि म्हणूनच तर त्यांची मंगळागौर केली जाते। कारण पहिलेच्या काळी सासूरवाशी नसायच्या, खूप सासूरवास असायचा, पण आताचं न्यूक्लिअर फॅमिलीमुळे असा सासूरवास राहत नाही। पण त्या ज्या ड्युटी आहे त्यांच्या, किंवा त्यांचा जो जॉब आहे, त्याचं जे पॅटर्न आहे हे खूप त्रस्त असतं, आणि म्हणून थोडा चेंज म्हणून मंगळागौरीचा खेळ देखील या श्रावणात केले जातात। आता श्रावणात आपल्याला काय करायचं आहे, तर श्रावणात आपल्याला महादेवाची उपासना करायची आहे। जेवढे जास्तीत जास्त महादेवाची उपासना करता येईल तेवढे या महिन्यात करा, तुम्हाला फळ मिळेल। बघा, 12 ज्योतिर्लिंग आहे, आणि 12 ज्योतिर्लिंगापासून आपले ऋषीमुनी तपश्चर्या करून जी एनर्जी मिळवायची, जी ऊर्जा मिळवायची, त्या धर्तीवर ते बाण चालवले जायचे। रामाच्या हातात तुम्ही बाण पाहिला असेल, शंकराच्या हातात भाला आहे, त्याच्यात ती ऊर्जा आहे। प्रत्येक देवाच्या हातात एक ऊर्जा शक्तीचा स्रोत आहे। तुम्ही सप्तशृंगीला आलात नाशिकला, तर देवीच्या हातामध्ये वेगवेगळे अस्त्रशस्त्र ईश्वराने दिलेले आहे बघा, आणि तिला लढायला तत्पर केलेली आहे। म्हणजेच काय की ज्योतिर्लिंगांपासून किंवा महादेवाच्या पासून आपल्याला उत्पत्ती मिळते, ती ऊर्जेची। आपल्या शक्ती, आपल्या शरीरामध्ये आपण चेंजेस करत आहे। देव काही चेंज नाही हो, देव ॲज इट इज आहे, बरोबर आहे। काही लोक म्हणतात तुमचा देव याचा आहे, पाऱ्याची पण पिंड असते महादेवाची, स्फटिकाची पण असते। पहिलेच्या काही पंचधातूची असायची, सोनं, चांदी, तांबं, पितळ, कांस्य मिळून केलेली जायची। तर देव ॲज इट इज आहे, पण आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्राज आहे ते चक्राज ॲक्टिवेट होतात, आणि त्याच्यामुळे आपली कल्पनाशक्ती बदलते, विचार बदलतो, प्रवृत्ती बदलते, मोटिवेशनल थॉट्स आपल्याला यायला लागतात, आणि सर्व कुटुंब जर एकत्र आलं तर गुणागोविंदांनी नांदू लागतं आणि हर्ष येतो। आणि म्हणूनच ते म्हणतात की श्रावण मासी हर्ष हर्ष मानसी, जिकडे तिकडे चोहीकडे, ही कविता आपण शिकलेलं आहे। तर करायचं काय, महादेवाची उपासना करायची आहे। महादेवाच्या पिंडीला तुम्हाला बेलाचं पान व्हायचं आहे, चंदन वाहा, काळे तीळ व्हा, पितृदोष कालसर्प योग असेल तर, घरात कटकटी असेल, तुमच्याकडे कोर्ट केस असेल तर त्यावर दूध, पाणी, उसाचा रस अर्पण करू शकता, महादेवाला नमस्कार करू शकता। खूप मोठ्या मोठ्या पूजा करायची गरज नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींपासून पण आपण आपली सुटका करू शकतो। ज्यांना कोर्ट केसेस आहे त्यांनी अलबत्त या महिन्यात दर सोमवारी अभिषेक करावा, आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सोमवारी जे धान्य असतं ते अर्पण करायचं असतं महादेवाला। ते धान्य काही काळानंतर काढून पक्ष्यांना जातं, पक्षाच्या पोटात गेल्यामुळे आपण जसं लाल किताब म्हणतो की पंचमहाभूताचं अस्तित्व आहे, तसंच पंचमहाभूताची ही सेवा आहे, लक्षात घ्या। काही लोक टीका करतात, पण ठीक आहे, काही हरकत नाही। प्रत्येकाचा बुद्ध्यांक असतो, त्या बुद्धीनुसारच प्रत्येकजण विचार करत असतो। पण घरात तुम्ही रुद्र करा, लघुरुद्र करा। बघा, वास्तुशांती केली असेल 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, पण तरी पण 10 वर्षानंतर शास्त्र सांगतं की परत वास्तुशांती घरात करा। ते केल्यामुळे घरात शांतता नांदते, आपल्याला आनंद होतो। काही काही लोक करोडोचे घरं घेतात, पण वास्तुशांतीसाठी मात्र त्यांच्याजवळ पैसा नसतो। म्हणजे किती त्यांची विचाराची मला खरं तारीफ करावीशी वाटते की तुम्ही करोडोचे घरं घेता आणि वास्तुशांती करत नाही। त्याच्या मागचा हाच उद्देश असतो की त्या घरात कितीतरी जीवाणू मृत झालेले आहे, कितीतरी मजूर पण वरून पडून मृत पावलेले आहे, त्याला शांती देणं, त्या मुंगीला घास देणं, कावळ्याला घास देणं, किंवा येणाऱ्याला कुणाला खाऊ घालणं, जेवण देणं, त्यातून आपल्याला शांती प्राप्त होत असते, लक्षात घ्या। त्याच्यामुळे या महिन्यात तुम्ही हे करू शकता, रुद्र करा। नसेल जमत तर यूट्यूबवर रुद्र लावा। दर सोमवारी श्री स्वामी समर्थांच्या तर्फे रुद्र कसा करावा हा पण सांगितला जातो। 5 पत्री, 5 प्रकारची फुलं, दूध, तूप, लोणी, उसाचा रस, हे सामुग्री घ्या। नंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला होऊ शकता। तसंच तुम्ही रुद्र म्हणू शकता, किंवा यूट्यूबवर पण ऐकू शकता। हे केल्यामुळे काय होणार आहे,
आणि नाही केलं तर काय होणार आहे? नाही केलं तर तुम्ही ॲज इट इज राहणार, पण निश्चित तुम्ही हा अभिषेक केला तर आपल्या प्रवृत्तीमध्ये बदल होतो आणि निश्चितपणे हा बदल व्हायलाच पाहिजे. आणि ही झालेली जी सेवा आहे ही शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी हे देखील पुस्तकमध्ये किंवा यूट्यूबवर पण तुम्हाला मिळेल. हे करून बघा आणि निश्चितपणे तुमच्या जीवनात पण खूप सारे चेंजेस होतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, भरभरून लाईक येऊ दे. जय महाकाल. जसं माझ्या आयुष्यात महाराजांनी मला भरभरून दिलं तसंच ते दान मी तुमच्या पदरी देत आहे. प्रत्येक माझ्या ताईंच्याकडे हे दान येऊ दे. हां, महत्त्वाचा एक पॉईंट सांगायचा राहिला. ज्या ताईंचे मिस्टर दारू पितात आणि घरात खूप दंगा करतात, खूप त्रास देतात, त्यांच्यासाठी एक खूप चांगला उपाय, जे महादेवाला आपण पाणी घालतो रुद्र करताना, ते पाणी आणून त्यांच्या पिण्याच्या पाण्यात घाला. निश्चितपणे त्यांची दारू कमी होईल आणि तुमचे मुलं देखील चांगली शिकतील. हा उपाय करून बघा. झालेली सेवा मी स्वामी समर्थी चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.